नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे त्यांचं युट्यूब चॅनलमध्ये BCS वाला. मागच्या सेशनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं DFA, त्याचा मिनिंग, व्हॉट इज DFA, व्हॉट इज स्टेट, व्हॉट इज अल्फाबेट अँड वन सिंपल DFA आपण ड्रॉ केला होता. तो वेव DFA होता स्टार्ट्स विथ A अँड एंड विथ B. सो आज आपण पाहणार आहे स्टार्टिंग आणि एंडिंग, म्हणजे स्टार्ट आणि एंडिंग असणारे सर्व DFA. ओके, सो फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा आहे, कन्स्ट्रक्ट DFA फॉर द लँग्वेज starts with AB and starts with AD and end with BC. Okay, simple DFA, starting with AB and ending with BC. So आपल्याला over the alphabet A, B, C. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, स्टार्ट्स विथ A आणि एंड विथ B बरोबर. मग तिथे अल्फाबेट किती होते, 2च होते. आता किती अल्फाबेट आपल्या इकडे, 3 अल्फाबेट आहे. सो मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं का तुम्हाला पहिले काय करता आले पाहिजे, लँग्वेज फाइंड आउट करता आली पाहिजे. सो लँग्वेज मध्ये सर्वात मिनिमम स्ट्रिंग काय येणार का, AB ना स्टार्ट आणि BC ना एंड. सो सर्वात मिनिमम स्ट्रिंग काय येणार तुमची, ABC. नेक्स्ट मिनिमम स्ट्रिंग काय येणार, ABC और ABCBC डॉट. अशा मल्टिपल स्ट्रिंग तुमचे ना, म्हणजे प्रत्येक स्ट्रिंग जर पाहिली तर ती AB ना चालू होणार, BC ना एंड होणार. हे पहा, AB ना चालू होते, BC ना एंड होते, कारण आपलं सांगितलेला तोच पार्ट आहे. काय, लँग्वेज AB ना स्टार्ट झाली पाहिजे आणि BC ना एंड झाली पाहिजे. सो मी काय करणार, पहिल्यांदा मिनिमम स्ट्रिंग साठी DFA ड्रॉ करणार. स्टार्ट A Q1 B Q2 आणि C मी इथे फायनल. आता आपल्याकडे टोटल अल्फाबेट किती आहे, 3. म्हणजे प्रत्येक स्टेटला आपल्याला किती अल्फाबेट द्यायचे आहे, 3 अल्फाबेट द्यायचे. आणि लँग्वेज कंपल्सरी स्टार्ट कशी होणार आहे, AB ना. दॅट मीन्स जर माझा चालू झाला B नी किंवा C ना तर मला अलाउड नाहीये. सो इथे मी Q4 स्टेट. ए नंतर जर डबल A आला किंवा C आला तरी पण अलाउड नाहीये, कारण कंपल्सरी लँग्वेज कशाने स्टार्ट झाली पाहिजे माझी, AB नाच स्टार्ट करायची. आणि इथे जर माझा काही आला तरी मला पण अलाउड नाहीये. सिंपल सांगायचं झालं तर तुमच्या ह्या DFA मध्ये आतापर्यंत जो मी काढलाय त्यामध्ये कंपल्सरी काय होणार, A आणि B नी स्टार्ट झालं तरच तो पुढे जाणार. त्याच्याऐवजी जरी त्यांनी B ने स्टार्ट केलं तरी तो रिजेक्ट असेल, किंवा A नंतर C आला किंवा A आला तरी मग तो काय असेल, रिजेक्ट असेल. आता जेव्हा तुम्ही Q2 ला येत आहे, दॅट मीन्स तुमची लँग्वेज कशाने स्टार्ट झाली, AB ना स्टार्ट झालं. आता AB ना जर तुमची लँग्वेज स्टार्ट होते तर आता तुम्हाला काय करायचं, BC ना एंड व्हायचं. म्हणजे काय, ह्या Q2 ला तुम्हाला घेऊन जाताना काय घेऊन जायचं आहे, B आणि C. सो पुन्हा जर B आला तर मला काही प्रॉब्लेम नाही, कारण B नंतर B किती आले तर पुढे मला C भेटणार. आता जर इथे पॉसिबिलिटी 2 याची, जर A आला तर मला काय करायचं, जर मला A आला तर मी एक नवीन स्टेट घेतली Q5, जेणेकरून त्याने जाताना A घेतला पण येताना त्यांनी काय आणला, B आणला. हे का केलं, बिकॉज आपल्याला लँग्वेज एंड कशाची करायची, BC. म्हणजे काय, फायनल स्टेटला मला जेव्हा पोहोचायचंय तेव्हा कंपल्सरी मला काय घेऊन यायचंय, BC. राईट. नेक्स्ट याचा B केला, इथे माझा A आला काय आणि C आला काय, मला काही अडचण नाहीये, कारण का इथे मी A आणि C चे मल्टिपल कॉम्बिनेशन जरी केले तरी रिटर्न जायचं असेल मला फायनल स्टेटला तर मला काय घेऊन जावं लागेल, BC घेऊन जावं लागेल. आता आलो मी फायनल स्टेटला. फायनल स्टेटला माझ्याकडे अजून एकही अल्फाबेट नाही, म्हणजे माझ्याकडे पॉसिबिलिटी काय आहे, A ची पॉसिबिलिटी आहे,
बी ची पॉसिबिलिटी आहे आणि सी ची पॉसिबिलिटी, तिन्ही पॉसिबिलिटी. आता जर मला इथे ए भेटला सी नंतर, ए बा पाठीमागून काय आला, सपोज कन्सिडर करा ए बी सी आहे. सपोज मला जर ए भेटला तर मला काय फाइंड आउट करायचं, बी. जर मला सी नंतर बी भेटला तर मला फक्त काय फाइंड आउट करायचं, सी. आणि जर मला सी सी भेटला तर मला काय फाइंड आउट करायचं, बीसी. म्हणजे ए आणि सी नंतर मला कंपल्सरी काय मिळालं पाहिजे, बीसी. सो सी नंतर जर मला कोणाला ए आला किंवा कोणाला सी आला, जर सी नंतर ए आला तर तो बीसी घेऊन जाईल, जर सी नंतर सी आला तरी पण तो काय घेऊन जाईल, बीसी घेऊन जाईल. आता सी नंतर जर बी आला तर आपल्याला फक्त सी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आपला बीसी तयार होणार. इथे आला माझा बी, जेणेकरून तरी बी सी फायनल. म्हणजे पहा ह्या डीएफए मध्ये काय झालं, ह्या डीएफए मध्ये प्रत्येक लँग्वेज स्टार्ट होते एबी ना, बट फायनल स्टेजला जेव्हा ती पोहोचणार त्यावेळेस प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमचं बीसीचं असणार आहे. पहा Q2 कडून बीसी होऊन जात आहे, Q5 कडून बीसी, Q3 ला त्याला काही जरी भेटलं तरी बीसी किंवा बी जरी मिळाला तर बीसी. मग याचा ट्रान्झिशन टेबल कसा येईल, ट्रान्झिशन टेबल कसा येईल, नंबर ऑफ स्टेट आणि तुमचे अल्फाबेट. सो नंबर ऑफ स्टेट, नेक्स्ट तुमचे अल्फाबेट ए बी सी, 3 अल्फाबेट. स्टेट किती तुमच्या 5, सो Q0 Q1 Q2 Q3 Q4 Q5. आता ट्रान्झिशन, Q0 चा ए कुठे गेला, Q1 ला, Q0 चा बी आणि सी कुठे गेला, Q4 ला, Q1 चा ए आणि सी कुठे गेला आहे, Q4 ला, Q4 बी कुठे गेला आहे, Q2 ला, Q2 चा ए कुठे गेला आहे, Q5 ला, Q2 चा बी सेल्फ ला, Q2 चा सी Q3 ला, Q3 चा ए आणि सी Q5 ला, Q3 चा बी Q2 ला. ट्रान्झिशन फक्त चेक करायचं कुठून कुठे जात आहे. Q4 चं सर्व एकाच आहे, सो Q4 याला तुम्ही रिजेक्ट स्टेट सुद्धा म्हणू शकता. Q5 चा ए आणि सी स्वतःलाच आहे आणि बी कुठे गेलाय, Q2 ला. म्हणजे पहा नॉन फायनल स्टेट जेवढं असणार त्या बाय डिफॉल्ट कन्सिडर काय होतील, तुमच्या रिजेक्ट स्टेट. आणि फायनल स्टेट मी तुमचं मशीन लँग्वेज काय करते, ऍक्सेप्ट करते. मग ही झाली तुमची इनिशियल स्टेट आणि Q3 काय झाली तुमची फायनल. तेव्हा प्रत्येक लँग्वेज मधला प्रत्येक स्ट्रीम एबी ना स्टार्ट झाली पाहिजे, बीसी ना एंड झाली पाहिजे. मागील व्हिडिओ मधला डीएफए आणि ह्या व्हिडिओ मधला डीएफए या दोन्ही मध्ये चेंज काय झाला, मागील जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये एकच अल्फाबेट ना स्टार्ट होता आणि एकच अल्फाबेट ना एंड होता. इथं काय झालं, 2 अल्फाबेट ना स्टार्ट आहे आणि 2 अल्फाबेट ना एंड. दुसरा चेंज काय आहे, मागील व्हिडिओमध्ये फक्त 2च अल्फाबेट होते ए आणि बी, इथे किती अल्फाबेट आहे, 3 अल्फाबेट आहे. त्यामुळे आपण काय केलं, एबी ना स्टार्ट झालं आणि बीसी ना एंड झालं तर पहिले ती मिनिमम. म्हणजे फर्स्टली तुम्हाला डीएफए ड्रॉ करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला मिनिमम स्ट्रिंग साठी डीएफए ड्रॉ करायचा आणि त्यानंतर स्ट्रिंगचे कॉम्बिनेशन चेक करायचे. ओके, सर्वांना व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कुणाला काही डाऊट्स असेल तर त्यांनी कमेंट्स मध्ये तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला कोणता डीएफए पाहिजे असेल, कोणत्या डीएफएचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण तो व्हिडिओ लाईव्ह घेऊया किंवा त्या व्हिडिओचं किंवा त्या डीएफएचा व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा शेअर करेल. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.